पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 19 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 20व्या श्लोकाचा आपण आता अभ्यास करत आहोत। 20वा श्लोक हा अस्ति भाति प्रियम रूपम नाम नामेच इत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगत रूपम दत्तोद्वयम, असा हा श्लोक आहे। अस्ति भाति प्रिय नाम आणि रूप असे एकूण 5 अंश आहेत। त्यातील आद्यत्रय ब्रह्मरूपण म्हणजे पहिले 3 हे ब्रह्मरूप आहेत। जगत रूपम ततोद्वयम म्हणजे पुढचे 2 हे जगाच्या ठिकाणी आहेत किंवा जग या रूपाने ते आहेत किंवा ही रूप जगाची आहेत। रूप आणि नाम हे 2 जगाचे अंश आहेत। अस्ति भाति प्रिय हे ब्रह्माचे अंश आहे। असा हा 20व्या क्रमांकाचा श्लोक आहे। त्याचा हा सरळ अर्थ आहे। मागील श्लोकामध्ये आपण आवरणाचा नाश केल्यानंतर काय होतं याचा विचार केलेला आहे। मायेचा जो आवरण अंश आहे त्या आवरण अंशामुळे सृष्टी आणि ब्रह्म यातील भेद स्पष्ट होतो। सृष्टी म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ते एकच आहेत का 2 आहेत याचा आपल्याला खुलासा होतो, असा आपण मागे विचार केलेला आहे। आता आपण या 19 क्रमांकाच्या श्लोकानंतर हा जो अभ्यास करतो आहोत यामध्ये 5 अंश प्रामुख्याने सांगितलेले आहेत। हे 5 अंश, त्या 5 अंशापैकी 3 अंश हे ब्रह्माचे म्हणजे भगवंताचे आहेत आणि सृष्टीचे 2 अंश आहेत। हा भेद स्पष्ट होतो कारण की मागील श्लोक जो आहे तो भेद स्पष्ट होतो असं सांगणार आहे। जेव्हा आपल्याला आवरण नाश करता येईल तेव्हा हा भेद स्पष्ट होईल। काय स्पष्ट होईल की सृष्टी आणि ब्रह्म हे वेगवेगळे आहेत। अस्ति भाति प्रिय हे ब्रह्माचं अंग आहे आणि नाम आणि रूप हे जगाचं अंग आहे। विकार जो काही आहे तो जगामध्ये आहे, ब्रह्माच्या ठिकाणी अजिबात विकार नाही। असा हा आपल्याला अभ्यास लक्षात येऊ शकतो। मग आता हे सगळं जे आहे हे आपल्याला अंमलात आणायचं आहे। ते अंमलात आणण्यासाठी आपल्याला जो काही प्रयत्न करावा लागेल तो करायला पाहिजे। तो कसा करायचा, काय करायचा हा इथे विषय सध्या नाही आहे, पण आपण त्याचा अभ्यास करताना नक्कीच विचार करत असतो। पहिल्यांदा आपण या श्लोकाचा विचार करू। पहिल्या चरणामध्ये अस्ति भाति प्रिय असे 3 शब्द आहेत। अस्ति म्हणजे असणे, अस्ति अस्ति म्हणजे अस्तित्व, अस्ति म्हणजे असणे, अस्ति म्हणजे अस्तित्व, सत्ता, अस्ति। जेव्हा जग हा शब्द येतो तेव्हा अस्ति हा शब्द येतो। जगाचा संबंध धरला नाही तर सत्ता शब्द आहे। अस्ति हा शब्द जो आहे हा अस्तित्व दाखवतो, कशाचं तरी अस्तित्व आहे। असणं दाखवतो, कशाचं तरी असणं आहे। कशाचं असणं आहे हे कळणं फार अवघड आहे। ज्याला कळलं काय आहे त्याचा कार्यक्रम संपला, त्याचा विषय संपला। काय आहे हे कळलं पाहिजे। काय आहे हे सांगण्यासाठीच सगळ्यांची तोंड उघडी आहेत। प्रत्येक जण जो जगामध्ये बोलतोय तो सांगतोय काय आहे, आणि जेवढे काही सांगतात हे सगळं चुकीचं सांगतायत। जिथपर्यंत काय आहे हे कळत नाही तिथपर्यंत परमार्थ संपलेला नाही। काय आहे असं म्हटल्यानंतर उत्तर द्यायला कोण तयार आहे?
सगळे तयार आहेत. मूर्खातला मूर्ख सुद्धा तयार आहे आणि शहाण्यातला शहाणा सुद्धा तयार आहे. काय आहे, काय आहे हा प्रश्न महत्वाचा आहे, नाही का. इथे सांगितलं आहे अस्ति. अस्ति म्हणजे आहे, असणे, अस्तित्व. पण कशाचं? इथे सांगितलेलं ब्रह्माचं अस्तित्व आहे. पण ते आपण मान्य करतो का नाही हा मोठा प्रश्न आहे. कशाचं अस्तित्व मान्य करतो, कशाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, कशाचं अस्तित्व आपण लक्षात घेतो हे महत्वाचं आहे. असो, आहे. काय आहे माहीत नाहीये काय आहे असं कोण म्हणेल का? मग काय म्हणेल? माहीत आहे आम्हाला काय आहे, आम्हाला सगळं माहीत आहे काय आहे. काय आहे हाच प्रश्न आहे. काय आहे हा प्रश्न जर आपल्याला सोडवता आला की आपलं काम झालं. असो, अस्ति म्हणजे असणे. दुसरा शब्द आहे भाती. भाती म्हणजे जाणीव, ज्ञान, चिद. ज्ञान, असणे, पुढे जाणीव किंवा ज्ञान, जाणीव. भाती म्हणजे प्रकाश. भाती म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्याच्यामुळे सगळं स्पष्ट होतं. कसला प्रकाश आहे, कशाचा प्रकाश मांडतो, कशाचं ज्ञान मांडतो, हाही मोठा प्रश्नच आहे. भाती हे अंग कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. ज्ञान कशाचं मानतो, ज्ञान कशाचं स्वीकारतो, हा मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न जर सुटला की आपलं काम झालं. भाती म्हणजे प्रकाश, भाती म्हणजे ज्ञान, भाती म्हणजे जाणीव. जगाच्या संबंधाने हे सगळे शब्द येतात. जेव्हा जगाचा संबंध नसतो तेव्हा त्याला स्फूर्ती असा शब्द आहे. आणि तिसरा शब्द आहे प्रिय. प्रिय म्हणजे आवडीचा. प्रिय म्हणजे आवडीचा. जगाच्या संबंधाने आवडीचा असा शब्द येतो. काय आवडीचा असायला पाहिजे, काय आवडलं पाहिजे. काय आवडलं पाहिजे हे जर कळलं तर आपला कार्यक्रम संपलेला आहे. काय आवडलं पाहिजे हे कळलं की आपला विषय संपला. काय आवडतं हा भाग निराळा आहे. पण प्रिय म्हणजे आवडणे. सोप्या भाषेमध्ये मला ही वस्तू प्रिय आहे म्हणजे मला ही वस्तू आवडते. जगाच्या संबंधाने जेव्हा पाहतो तेव्हा प्रिय असा शब्द आहे. जगाचा संबंध धरत नाही तेव्हा आनंद शब्द आहे. म्हणून अस्ति, भाती, प्रिय हे जगाच्या संबंधाने 3 शब्द आहेत. जेव्हा जगाचा संबंध धरत नाही तेव्हा सत्ता, स्फूर्ती, आनंद असे शब्द आहेत. आता एखादा त्याचा फक्त हा शब्द मात्र खेळ आहे असं म्हणू शकतो, काही हरकत नाही. पण जेव्हा जग असा शब्द आला, पुढे नामरूप हा शब्द आला, तेव्हा अस्ति, भाती, प्रिय. जेव्हा याचा काहीही संबंध नाही तेव्हा सत्ता, स्फूर्ती, आनंद आहे. अस्ति, भाती, प्रिय हे खरं तर जीवाच्या संबंधाने आहेत, जीवाच्या पातळीवर आहे. ईश्वराच्या पातळीवर सच्चित आनंद आहे आणि ब्रह्माच्या पातळीवर सत्ता, स्फूर्ती, आनंद आहे. जरी इथे असं म्हणलेलं असलं की ब्रह्माचं हे अंग आहे, तरी सुद्धा पातळीचा जर विचार केला तर ईश्वर हा सुद्धा ब्रह्मच आहे आणि जीव हा सुद्धा ब्रह्मच आहे. परंतु जीवाकडून बघितलं तर अस्ति, भाती, प्रिय आहे. ब्रह्म हे कोण आहे? अस्ति, भाती, प्रिय आहे. ईश्वराकडून बघितलं तर ब्रह्म हे सच्चिद आनंद आहे आणि ब्रह्माकडूनच ब्रह्म बघितलं तर सत्ता, स्फूर्ती, आनंद आहे. असं हे खरं तर आपल्याला विचारात घेता येऊ शकतं. म्हणजे अशी संगती करता येऊ शकते. कारण सत्ता, स्फूर्ती, आनंद म्हणजेच सच्चिदानंद आणि सच्चिदानंद म्हणजेच अस्ति, भाती, प्रिय. पण अस्ति, भाती, प्रिय म्हटलं की एकदम आपण खालून विचार करतो आहोत. थोडंसं वर गेलं की सच्चिदानंद, त्याच्यावर गेलं की सत्ता, स्फूर्ती, आनंद. तीनही एकच आहे, वेगवेगळे नाही आहे. फक्त आपण वेगळ्या ठिकाणाहून त्याच्याकडे बघितलं की असे 3 वेगळे शब्द वापरायला काही हरकत नाही. म्हणजे अस्ति म्हणजेच सत आहे आणि सत म्हणजेच सत्ता आहे. तसं भाती म्हणजेच चिद आहे आणि चिद म्हणजेच स्फूर्ती आहे. प्रिय म्हणजेच आनंद आहे आणि आनंद म्हणजेच आनंद आहे, म्हणजे सुख आहे. सच्चित सुख असाही शब्द येतो काही ठिकाणी. म्हणून सच्चित सुख किंवा अस्ति, भाती, प्रिय किंवा सत्ता, स्फूर्ती, आनंद. म्हणून इकडे खाली प्रिय हा जो शब्द आला तो प्रिय, पुढे सुख, तो सुख हा शब्द, पुढे आनंद, अशा रीतीने आपल्याला घेता येऊ शकतो. बदल नाही, फरक नाही आहे शब्दांमध्ये. जो फरक दिसतो हा फक्त आपण कुठून पाहतो त्यानुसार आपल्याला विभागता येऊ शकतो. असो, आता आपण त्या शब्दांचा एवढा विचार करणार नाही. पण आता अस्ति, भाती, प्रिय या शब्दांचा आपण विचार करतो आहोत. अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे कोणाचं अंग आहे? ब्रह्माचं अंग आहे.
आता दुसरे दोन अंग आहेत, एक आहे रूप आणि एक आहे नाम. आता रूप जे आहे हे रूप कोणाचं आहे हा मोठा प्रश्न आहे. आता रूप कोणाचं मानतो त्याचा जर विषय आपल्याला लक्षात आला तर कार्यक्रम संपलेला आहे. तर आपला विषय संपला. रूप कोणाचं? रूप म्हणजे माहिती ज्याला आकार असतो, काहीतरी आकार असतो, कुठल्या तरी विशिष्ट प्रकारचा आकार असतो, त्याला आपण रूप आहे असं म्हणतो. आणि त्या ज्याला ज्याला तो आकार असतो त्याला जे जसं जसं रूप असतं त्याप्रमाणे त्याला काहीतरी आपण नाव देतो, त्याला नाम असे म्हणतात. म्हणजे रूप जर असेल तर नाम असतं. नाम कोणाचं हा एक प्रश्न आहे. मग नाम कोणाचं हा जर विषय कळला, नाम कोणाचं हे जर कळलं तर आपला कार्यक्रम संपला. आणि नाही कळलं म्हणून गोंधळ सुरू राहणार आहे. तर या पाचही जे अंश आहेत, हे 5 अंश जे आहेत, हे 5 अंश कोणाचे आहेत हे कळलं पाहिजे. आणि तसं आपलं आचरण पाहिजे, तसं जगलं पाहिजे. 5 अंश आहेत, मान्य तर केले तसे. त्यामुळे हे 5 अंश कोणाचे हे कळून घेणं गरजेचं आहे. इथे सांगितलं ते 5 अंश कोणाचे आहेत, आपण कोणाचे मानतो हाही मोठा प्रश्न आहे. आद्य शंकराचार्यांनी सांगितलंय, म्हणजे शास्त्र सांगताय, महात्मे सांगतायत की हे 5 अंश आहेत आणि हे 5 अंश कोणाचे आहेत ते सांगतायत. आणि आपण जे मानतोय आणि आपण जे ऐकतोय, आपण जे आचरण करतोय हे त्याप्रमाणे आहे का नाही हे आपल्याला फक्त तपासायचंय. याचंच नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काही नाही, फक्त हे तपासून बघणे आहे की 5 अंश आहे का. मग हे 5 अंश आहे तर आपण हे अंश कोणाचे मानतो, नाही का. म्हणजे पूर्ण सगळं जे काही असेल नसेल हे सगळं 2च भागात विभागलं जातं, एक सृष्टी आणि एक देव. म्हणजे ब्रह्म आणि सृष्टी. मग ब्रह्म आणि सृष्टी आहे म्हणजे त्यांचे काही अंश आहे का, त्या अंशावरून आपल्याला त्यांची ओळख करता येऊ शकते. कुठलाही पदार्थ ओळखायचा असेल तर कसा ओळखायचा असतो, त्याच्या लक्षणांवरून ओळखायचा असतो. पदार्थाचं लक्षण आपण जे असतो ते तपासतो आणि मग तो पदार्थ ओळखला जातो. या घरामध्ये पडदा कुठं आहे असं जर म्हटलं तर तुम्ही कुठे जाणार, जिथे पडदा असेल तिथे जाणार. म्हणजे पडद्याचं स्वरूप तुम्हाला माहित आहे, पडदा कसा असतो, पडदा म्हणजे काय हे माहित आहे, मग जातो. माझ्यासमोर मोबाईल आहे, मग हा मोबाईल म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुम्ही बरोबर मोबाईल घेऊ शकता. माझ्यासमोर ग्रंथ आहे, मग ग्रंथ म्हटलं की तुम्ही ग्रंथाकडेच पाहणार, कारण ग्रंथाचं स्वरूप माहित आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही पदार्थाची ओळख करायची असेल तर त्याचं जे काही रूप आहे हे माहीत असावं लागतं, तर आपण बरोबर तो पदार्थ घेतो. तसं ब्रह्म आणि सृष्टी ही जी सृष्टी आहे या दोघांना जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला त्याच्या या अंशांचा अभ्यास करायला पाहिजे. आधी सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे जर आवरणंश झाला, आवरणंश नाश झाला, आवरणंशाचा नाश झाला तर आपल्याला हा भेद स्पष्ट होतो आणि मग हे लक्षात येतं असं म्हटलेलं आहे. आता आवरण अंशाचा नाश झाला असं धरूयात किंवा नाही झाला तरी हे 5 अंश लक्षात आले म्हणजे आवरण अंश झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आवरण अंश गेला आणि मग हे 5 अंश कळले असं म्हणा, किंवा हे 5 अंश कळले यातला भेद कळला आणि मग आवरण अंश गेलेला आहे असं समजलं असं म्हणा, दोन्ही सारखंच आहे. तर या श्लोकाच्या द्वारे आपण त्याच आवरण अंशाचा नाश कसा करता येईल किंवा कसा होत असतो याचाच विचार करणार आहोत. हे फल आहे, हे कळणं फल आहे. हे कळणं ही क्रिया नाही आहे, हे कळणं हे काय आपलं ब्रह्माला शोधणं नाही आहे. हे कळणं हे काय फल आहे. नाम म्हणजे काय, रूप म्हणजे काय, अस्थि म्हणजे काय, भाती म्हणजे काय, प्रिय म्हणजे काय, हे कोणाचे अंश आहेत हे कळणं म्हणजेच फल आहे. हे आवरण नाशाने होईल. आवरण नाश कसा करायचा हा निराळा विषय आहे, त्याचा आपण बऱ्याच पद्धतीने विचार आधी केलेलाच आहे. तर अस्थि आपण कोणाचं मानतो, आहे आपण कोणाला आहे म्हणतो, आपण जे आहे असं म्हणतो ते काय आहे असं म्हणतो. आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपल्याला काय आहे असं वाटतंय, आपल्याला अस्तित्व कशाचं जाणवतंय, जे डोळ्याने दिसतंय त्याचं आपण अस्तित्व मानतो, ते आहे असं म्हणतो. काय जे डोळ्याने दिसतंय म्हणजे इंद्रियांना जे गोचर आहे त्याचं अस्तित्व आपण मानतो, ते आपल्याला आहे असं वाटतं. जे डोळ्यांना दिसत नाही ते आपण आहे असं मानत नाही आणि कोणीतरी सांगितलं तरी मानणार नाही आपण ते. मग ते असो किंवा नसो, आपल्या इंद्रियांना गोचर झालं की ते आहे म्हणतो आणि इंद्रियांना जर गोचर झालं नाही तर आपण त्याचं अस्तित्व मानत नाही.
कोणालाही तुम्ही काही विचारा, कोणाला जाऊन विचारा की बाबा रे देव असतो का, तर तो मनुष्य देव आहे का यावर काय उत्तर देईल? आहे का नाही. तो जर अस्तित्व मानत नसेल, तो जर डोळ्याने दिसला तरच मानेल, असं जर असेल तर तो नाही म्हणणार. जगातला कुठलाही पदार्थ जो आपल्याला लक्षात येत नाही, डोळ्याने लक्षात येत नाही, इंद्रियांनी लक्षात येत नाही, आपल्या जाणीवेच्या कक्षेत येत नाही, तो पदार्थ आपण मानत नाही. स्वर्ग आहे का असं जर कोणाला विचारलं तर काही काही लोक तर आयुष्यभर परमार्थ करतात आणि त्यानंतर हे निर्णयावर स्वर्ग वगैरे असं काही नसतंच. कारण अख्खा आयुष्य परमार्थ केला स्वर्ग कधीच दिसला नाही. आणि मेल्यानंतर स्वर्ग दिसेल असं कोणी आम्ही मानत नाही. का मेल्यानंतर कोणी काय पाहिलंय असं म्हणून काही लोक स्वर्ग मानतच नाहीत. म्हणजे आहे असं म्हटल्यानंतर काय आहे असा प्रश्न येतो. तर स्वर्ग आहे असं जर म्हटलं तर मानतील का लोक? नाही. माझ्या हातामध्ये फुल आहे असं म्हटलं की तुम्ही मानाल का? नाही म्हणाल. हो म्हणणार तुम्ही आहे का, तुम्हाला दिसतंय माझ्या हातावर फुल आहे ते. पण स्वर्ग आहे का असं म्हटल्यानंतर कदाचित मानणार नाही. जर भाविक असेल तर मानेल. पिशाच्य आहे का म्हटल्यानंतर आहे का नाही मानणार नाहीत. सगळेच मानतील असं नाही, काही मानतील काही नाही मानणार. म्हणजे जगातल्या पदार्थांमध्ये आपण जेव्हा आहेचा विचार करतोय तेव्हा जगातल्या पदार्थाविषयीच गोंधळ आहे का नाही. परंतु इंद्रियांच्या कक्षेत आपल्या आला की आपण त्याला म्हणतो आहे. कुठला पदार्थ असो, कुठली क्रिया असो, कुठला भोग असो, हे सगळं जे आहे आपण मानतो. आपल्याला स्वतःला जर आपल्याला त्या विशिष्ट पदार्थाचा क्रियेचा अनुभव आला तर आपण म्हणतो आहे. आहे म्हणजे काय असतं. आता इंद्रिय जशी ही बाह्य इंद्रिय तशी अतिइंद्रिय पण आहेत. म्हणजे मन, आपल्या मनाने जर कशाचा अनुभव घेतला तर आपण मानतो आहे म्हणून. मनाने, बुद्धीने, जसं ह्या बाह्य इंद्रियांना जर गोचर झाला तो पदार्थ, ती क्रिया, तर आपण ते मानतो. पण अतिइंद्रियांना जर तो गोचर झाला तरी मानतो. म्हणजे एखाद्याला मनाला जर काही विषय कळले तर तो मानतो. मग दुसऱ्याच्या मनाला जर ते कळले नसेल तर मग तुला कळत नाही, मला माहिती आहे, तू माना तर नको मानू, मला माहिती आहे का नाही. म्हणजे आपल्या बुद्धीला कळणारे, आपल्या मनाला कळणारे असे काही विषय असतात जे दुसऱ्याच्या मनाला बुद्धीला कळत नाहीत. मग ज्याच्या मनाला आणि बुद्धीला ते कळतं तेच लोक फक्त त्याला मानतात, बाकीच्यांना कळत नाही. बाकीच्यांना म्हणतात तुला कळणार नाही, तुला कळू शकत नाही, तुझी बुद्धी तेवढी नाही म्हणून तुला कळणार नाही. मग ते त्याला जे कळतंय ते त्याचं आहे आणि याला मात्र ते कळत नाही, म्हणजे याच्यासाठी ते नाहीये. तर प्रत्येकाची बुद्धी जशी असेल त्याला तसं कळतं. ज्याचं मन जसं असेल त्याला ते कळतं. म्हणून आहे हा शब्द काय कोणावर अवलंबून आहे? तुम्ही काय समजता त्याच्यावर आहे. आहे का? ज्याच्या बुद्धीला जे आहे कळतं तो ते आहे. जगापुढे किती जरी ओरडून सांगू लागला तरी सुद्धा अख्खं जग ते मानेल असं काही गरजेचं नाही. तशा बुद्धीचे जे कोणी असतील त्यांनी जर ते ऐकलं तर ते म्हणतील आहे. समजा तुम्ही जर एखाद्याला म्हणाले की महाराज हे फार चांगले मनुष्य आहेत, महाराज हे फार चांगले माणूस आहेत, आता सगळे लोक ऐकतील काय? सगळे लगे हो म्हणतील काय? म्हणजे नसले तरी समजा आहे म्हणा ना, तुम्ही समजा म्हणाले कोणाला तरी, असो किंवा नसो, पण उदाहरण म्हणून आपण घेतोय. महाराज हे चांगले आहेत असं म्हणाल्यानंतर तुम्ही ज्यांना कोणाला म्हणाल ते सगळे लोक म्हणतील हो म्हणतील काय? नाही म्हणणार. का? ते म्हणतील तुमचा विश्वास आहे ना, तुम्ही म्हणताय, तुमचा प्रश्न आहे, आम्ही थोडीच म्हणतो, आमचा नाही मग म्हणणं. आम्ही कुठं अनुभव घेतला नाही. अनुभव न घेताच ते मानणार नाहीत. अनुभव घेण्याची गरजच नाही. अनुभव घेताच ते म्हणतील ते तुमचं म्हणणं आहे, आमचं नाही, आम्हाला नाही म्हणणं, आम्हाला मान्य नाही. काहींना तर कुठलाही अनुभव नसला तर ते म्हणतील आम्हाला माहिती आहे ते कसले आहेत. म्हणजे महाराज एक उदाहरण, जगातला कुठलाही पदार्थ असो, कुठलाही असू देत, मनुष्य, काही क्रिया असो, पदार्थ असो, काही असो, आपली बुद्धी जी आहे तिला सगळे लोक दुजोरा देऊ शकत नाहीत. म्हणजे अस्तित्व जे आहे ते आपण ज्याला मानतो, आपण ज्याचं अस्तित्व सिद्ध करतो, आपण ज्याला आहे म्हणतो, ते सगळेच लोक आहे म्हणणार नाहीयेत का? म्हणतील आहे, म्हणूच शकत नाहीत. एखादा आंधळा मनुष्य आहे, त्याला जर तुम्ही म्हणाले की बघ ही झाडं किती हिरवीगार आहेत, डोंगर बघ, नद्या बघ, आकाश बघ, किती छान दिसतंय, आता तो काय म्हणेल?
हो, त्याला डोळे नाहीत, त्याला दिसतच नाही, मग त्याने काय आहे म्हणावं का? त्याला म्हणताच येणार नाही आहे, कारण की त्याला ते आहे कळून घेण्याची ऐपत नाही. जे आहे ते कळून घेण्याची त्याच्याकडे ऐपत नाही, त्याच्याकडे ते डोळे नाहीत, म्हणून त्याला ते आहे पण कळत नाही. म्हणजे असलेला पदार्थ कळतोच असं काही गरजेचं नाही, असलेला पदार्थ नाही असं म्हणता येत नाही. तसं लोक म्हणतात की देव आहे का नाही. काही लोक म्हणतात आहे, काही लोक म्हणतात नाही. मग बरोबर कोणाचं आहे? बरोबर कोणाचं आहे? आहे म्हणतात त्याचं बरोबर आहे का नाही म्हणतात त्याचं बरोबर आहे? जो आहे म्हणतो तो आणि जो नाही म्हणतो तो, हे दोघं बरोबर आहेत का चूक आहेत? कोण बरोबर आहे कोण चूक आहे? भाविक मनुष्य असेल तो म्हणून माझं बरोबर आहे, नास्तिक मनुष्य असेल तो म्हणते माझंच बरोबर आहे. तुला कधी दिसलाय का? मग तुम्ही काय म्हणाल? नाही दिसला, पण तरी आम्ही आहेच म्हणतो. का? कारण आमचं मन, बुद्धी त्याचा स्वीकार करतो. बुद्धी आणि मन मानतं, बुद्धीला आपल्या पेलवतं. काहींच्या बुद्धीला देव आहे ही कल्पना पेलवत नाही, काहींच्या बुद्धीला भगवंत असतो किंवा आहे हे पेलवत नाही. त्यांची तेवढी बुद्धी नाही आहे, बौद्धिक क्षमता नाही आहे एवढी. बुद्धीचा तो खेळ आहे ना. बुद्धी म्हणा, मन म्हणा, अंतःकरण म्हणा, हे त्यांना ते पेलवू देत नाही. आता ज्यांना पेलवतं ते म्हणतं आहे. मग जे म्हणतात आहे त्यांच्या फक्त बुद्धीने ते मानलेलं आहे, मनाने मांडलेलं आहे. का खरंच आहे हा मोठा प्रश्न आहे, नाही का? म्हणून तुम्ही जे देव मानतात ते कसा मानतात? तुम्ही कधी पाहिलाय का देव? तुम्ही देव पाहिलं तर कशाने पाहिलाय सांगा मला? जो आहे असं तुम्ही म्हणताय देव, तो कशाने पाहिला तुम्ही? फारच आपण एकदमच तावातावाने देवाच्या पाठीमागे लागलोय, भजन पूजन करतोय आणि देव आहे असं म्हणतोय. तर मी नास्तिक लोकांच्या बाजूने बोलतो की तुम्ही देव जो पाहिलाय तो कसा पाहिलाय मग सांगा. आहे म्हणता तुम्ही, बरं ठीक आहे, पण मग कसा? दाखव कसा आहे देव. मग त्यांनी नास्तिक शास्त्राने दाखवलं की देव नाहीच म्हणून अशी शास्त्र दाखवतील मग, नाही का? दाखवू शकतात. शास्त्राचं जर प्रमाण देत असाल देव आहे देव आहे म्हणून, पण तो देव कसा आहे? जसं शास्त्र सांगतं तसं तुम्ही पाहिलेलं आहे काय? माझा प्रश्न येतो ना. जसं शास्त्र म्हणतं तसा पाहिलाय का? तर हो, मग तसा पाहिलेला असेल तर शास्त्रामध्ये साधू संतांनी जे काही प्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हा देव मानतो. तो जो देव आहे तो देव खरा आहे का? तो देव कसला आहे, कुठला आहे, असा प्रश्न येतो. तर आहे म्हटल्यानंतर असा मोठा गोंधळ आहे. आहे म्हटलं, कुठलाही पदार्थ आहे म्हटलं की तो पदार्थ असा गोंधळात जातोय की नक्की तो पदार्थ आहे का नाही आहे. अख्ख्या जगामध्ये ह्या आहे शब्दावरून वाद सुरू आहे. काय काय आहे याचा वाद आहे? काही म्हणा, तुम्ही कुठलाही घ्या, आहे मध्ये तुम्ही काही बसवा. हा माणूस चांगला आहे असं म्हटलं की वाद सुरू होतो. आहे म्हटले तुम्ही, आईच्या पाठीमागे काही लावा. काही काही पदार्थ वादातीत असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही एवढा प्रश्न येत नाही. पण त्याच पदार्थाच्या वेगळ्या अंगामध्ये वाद तयार होऊ शकतो. उदाहरणार्थ हा ग्रंथ जो आहे तो चांगला आहे असं मी म्हणालो, तर सगळेच हो म्हणतील काय? मग त्याच्या आहे शब्दामध्ये सगळे हो म्हणतील काय? म्हणणार नाहीत. हा ग्रंथ आहे असं म्हटल्यानंतर कदाचित म्हणतील हो, 99% लोक म्हणतील हो. पण एखादा मनुष्य म्हणजे हा काय ग्रंथ आहे, असा कुठे ग्रंथ असतो का? म्हणजे एखादा नाही पण म्हणू शकतो. म्हणजे आहे म्हटल्यानंतर त्याच्या आधी काय लावतो त्यानुसार प्रत्येकाचं मत बदलत जाणार आहे. तर आहे म्हटलं की आपल्याला जे आहे लक्षात येतं ते दुसऱ्याला ते लक्षात येईलच असं काही म्हणता येत नाही. अस्तित्व आपण कशाचं मानत चाललोय? आपण जगामध्ये जेव्हा फिरतोय तेव्हा ह्या जगामध्ये आपण अस्तित्व कशाचं मानतो? आता एक सहज अस्तित्व मानणे आहे आणि एक दृढपणे अस्तित्व मानणे आहे. आपण बरोबर मानतोय का चुकीचं मानतोय हा मोठा प्रश्नच आहे. हे जे पदार्थ आहे त्याचं साधारणपणे आपण अस्तित्व मानणं आहे. आहे म्हटल्यानंतर नुसतं आहे का? त्याच्या आधी काय लावलेलं आहे? म्हणजे हे घर आहे असं म्हटलं तर ठीक आहे,
पण त्याच्या आधी जर काही शब्द लावला, हे घर माझं आहे, तर आता मोठा प्रश्न आला. मग आहे इथपर्यंत काही वाद नव्हता, माझं आहे म्हटल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, व्यवहारातही प्रश्न निर्माण होतो. मग 2-3 भाव असेल ते म्हणतील तुझं काय, माझं पण आहे, नाही का. पुढे काही गोंधळ झाला, बाप गेला तर भांडणं होऊ शकतात, माझं का तुझं. म्हणजे आहे म्हणेपर्यंत कदाचित वाद नसतो, पण आहेच्या आधी काय लावलं की वाद तयार होतो. आणि त्याच्यातही तो जो आहेच्या आधीचा शब्द येतो तेव्हा तर खरंच आपलं आहे का असा प्रश्न येतो. जसं हे शरीर आहे असं म्हटलं तर वाद होत नाही, एवढं काही अडचण येत नाही. पण हे माझं आहे असं म्हटलं की वाद येतो, मी आहे असं म्हटलं की वाद येतो. तो वाद साधारणपणे कोणालाही लक्षात येत नाही. सामान्य माणसालाही लक्षात येतं काय? सामान्य माणसाला लक्षात येत नाही. शास्त्र वाचलेलं लक्षात येतं की हे शरीर माझं नाही म्हणावं लागतंय. आपण काय म्हणत होतो? आहे म्हणत होतो. हे मी आहे असं म्हणत होतो. शास्त्र म्हणतं मी नाहीये, माझं नाहीये, मी नाही असं म्हणतो. आता हे जसं आहे तसं त्याच्या बाहेरचे जे पडलेले पदार्थ आहेत यांना सुद्धा आपण माझं म्हणतो. म्हणजे माझं आहे असं जेव्हा जेवढ्या पदार्थांना म्हणलो, हे सगळे पदार्थ माझे आहे असं म्हटल्यानंतर आपण अस्तित्व काय मानतोय? आहे म्हणतोय आपण, अस्तित्व मानतोय, पण काय मानतोय? माझं आहे, हे माझं आहे. ही आई माझी आहे, हे वडील माझे, ती बायको माझी, हा नवरा माझा, ही मुलं माझी. आणि त्याला प्रमाण भरपूर प्रमाण आहेत आपल्याकडे. ही आई माझी आहे, हा बाप माझा आहे, याला प्रमाण काय? भरपूर प्रमाण आहे आपल्याला. ही बायको माझी आहे, प्रमाण आहे आपल्याकडे. हा नवरा माझा आहे, प्रमाण आहे. ही मुलं माझी, याला प्रमाण. आणि प्रमाण अशी आहेत की खंडन नाही करू शकत. पण शास्त्राने असं सांगितलेलं नाही, शास्त्र त्याला मान्यता देत नाही. म्हणजे प्रश्न आला का नाही? मग जे शास्त्र मानतात ते म्हणतात अरे बरोबर आहे, हा बरोबर आहे, शास्त्र म्हणतात ते खरं आहे. आणि जे शास्त्र मानतच नाहीत किंवा ज्यांना यांचा प्रभाव जास्त आहे ते म्हणतात हे शास्त्रच बोगस आहे. काही शिकायला लागले तुम्ही, महाराजांनी तुम्हाला काही शिकवायला सुरुवात केली, खरं आहे तसं. जगामध्ये काय प्रभाव आहे? जग काय म्हणतं? जग म्हणतं हे माझं आहे. काय काय माझं आहे? नको नको त्याला जग माझं म्हणतं. आता तुम्ही जर वेदांत शास्त्राकडे आले तर वेदांत शास्त्र या सगळ्याला माझं म्हणायला परमिशन देत नाही, परमिशनच देत नाही. म्हणजे श्रुतीमाता म्हणजे वेदांताचा जो भाग आहे श्रुतीमातेचा, तर हा वेदांताचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाह्य जगातल्या कुठल्याही पदार्थांना माझं म्हणायला परवानगी नाही. आहे म्हणायला परवानगी आहे बरं, तर ती सुद्धा पुढे नष्ट होणं फार लांबची गोष्ट आहे. आधी काय आहे? आधी आहेचा विचार नाहीये, आधी माझं आहेचा विचार आहे. म्हणजे माझा जो प्रश्न आहे ना, हा माझं म्हणायला कधीही आपल्याला परवानगी नाहीये. पण आपण तेच संपू शकत नाहीये, आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाहीये. पण तुम्ही कितीही काही करा, तुम्ही माझंच म्हणणार आहात. मग काय म्हणणार आपण? कितीही बरबरत करा, काही करा, माझंच म्हणणार. हे जिथपर्यंत शिथिल होत जाणार नाहीये, जिथपर्यंत कमी 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 होत जाणार, तिथपर्यंत काही खरं नाही. तुम्ही एकदम ब्रह्माची लक्षणं सांगितली वगैरे, काही त्याला उपयोग नाहीये. पांडित्य मिळवणं आणि मुक्त होणं यात फरक असतो. पंडित होणं आणि मुक्त होणं यात फरक आहे. काय व्हायचंय हा मोठा प्रश्न आहे. मुक्त व्हायचंय का पंडित व्हायचंय? माझं हा शब्द आपल्याला मान्य नाही, कारण शास्त्र त्याला मान्यता देत नाही. आणि आपण किती त्याला माझं म्हणालो, माझं आहे असं कितीही म्हणालो तरी सुद्धा माझं नाही हे मेल्यानंतर लक्षात येईल. पण ते लक्षात घ्यायला वेळ संपून गेली असते. या जन्माच्या आधी अनंत जन्म आपण जे काही पदार्थ माझे म्हणत होतो ते आता माझे राहिलेले नाही. आता आपण त्याला माझं म्हणू शकत नाही, बरोबर का नाही? त्याला माझं म्हणता येत नाही. मागच्या जन्मातले पदार्थ आपल्या समोर आले तरी त्याला माझं म्हणता येत नाही. आणि समजा चुकून आपल्याला कळलं की हे मागच्या जन्मातले आपली बायको आहे, मागच्या जन्मातला हा आपला नवरा आहे, मागच्या जन्मातले आपले हे आई आहे, ही बाप आहे, असं कळलं आणि आपण त्यांना म्हटलो तर ते म्हणतील बावळटच तू, नाही का? आपल्याला म्हणतील हा चला काय हरकत नाही, तुम्ही मागच्या जन्मातले माझे आई बाप आहात, तुम्ही माझी नवरा आहात, तुम्ही माझी बायको आहात, चला चालेल, आता काय हरकत नाही, आपण तसंच जगूया म्हणेल कोण? असं चालूच शकत नाही. का चालेल? असं चालतच नाही. या जन्मामध्ये आपण इतके ह्या माझ्यामध्ये गुंतलोय. खरं हा मोठा बंध आहे. आहे म्हणायचंय, आहे काय म्हणायचंय? फक्त आहे म्हणायचंय.
पण फक्त आहे म्हणायचंय तर काय आहे म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. काय आहे म्हणायचंय हे का कळत नाही, कारण आपण ह्या आहेच्या आधी जे जोडलंय त्याच्यामुळे गोंधळ आहे. फक्त काय म्हणायचंय आपल्याला, अस्ति. काय म्हणायचंय आपल्याला, फक्त म्हणायचं अस्ति म्हणजे आहे. पण आपण काय म्हणतोय, माझं आहे. काय म्हणतोय आपण, माझं आहे. साधू संतांनी सांगितलं का म्हणायला माझं आहे, त्याला परवानगी देत नाहीत. आणि तुम्ही जरी एखाद्या पदार्थांना माझं म्हणाले नाहीत तर ते पदार्थ येऊन तुमच्याकडे तुम्हाला म्हणतील म्हणा माझं आहे. आणि ब्राह्मण पण आपल्याला शिकवतात म्हणा मम. ब्राह्मण म्हणजे पूजेचे ब्राह्मण, वेदांताचे ब्राह्मण सांगत नाही कुणीच. ते काय म्हणतात, म्हणा मम. आणि आपण म्हणतो मम. आणि वेदांत म्हणतं इदम न मम. बघा किती फरक आहे ना. म्हणजे सत्यनारायणाची पूजा घातली तर ते म्हणतात म्हणा मम, आणि वेदांताची पूजा घातली तर ते म्हणतात इदम न मम. आता कोण जास्त आवडेल आपल्याला? म्हणून लोकांना जास्तीत जास्त कुठली पूजा आवडते, आपली पूजा आवडत नाही. हे म्हणतात हे सगळे इदम न मम म्हणायला शिकवतात. आणि आपल्याला तर हाऊस कसली आहे, मम म्हणायची हाऊस आहे. चालेल का? हे ऐकायला बरं आहे हो, हे ऐकायला फक्त एक तास बरं आहे, त्याच्यानंतर हे वागायला बरं नाही. कारण असे जर वागले तुम्ही तर मुक्त होऊन जाल. आणि मुमुक्षत्व सगळ्यांमध्ये नसतं. मम नाही, जो पदार्थ मम नसतो त्या पदार्थाचं काही झालं तरी आपल्याला काही होत नाही, काही होत. समजा जर या शरीरातून आपण बाहेर पडलो, आपण मेलो आणि समजा वर गेलो, वर गेल्यानंतर वरून आपल्याला काही वेळ, काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्ष हे खालचं सगळा प्रपंच पाहायची परवानगी देण्यात आली. पाहायचं, फक्त काय करायचं, फक्त पाहायचा. तुम्हाला काय करता येणार, फक्त पाहायचा. आणि तुम्ही पाहू लागले. आता मुलाचं भलं झालं का मुलाचं वाईट झालं, मुलीचं चांगलं झालं का वाईट झालं, नातवंडाची व्यवस्था झाली का नाही झाली, संसाराचं कसं झालं, चांगलं झालं का वाईट झालं, हे सगळं तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला काय करता येईल, काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही तुम्ही. जे होईल ते होणार आहे, जे होईल तेच होत असतं. तुम्ही काय करू शकणार आहे? मेल्यानंतर खरं काय करू शकणार आहे का? मेल्यानंतर कोण माणूस परत आला आणि त्यांनी जरा सगळ्यांनीच तरुण गेला परत, नाही का? असं झालंय कधी? तो मेला. मम मम म्हणणारा म्हणजे माझं माझं म्हणणारा मेला. आणि मेल्यानंतर तो पुन्हा आला का संसारामध्ये आणि त्याने काही विस्तार आणण्याचा प्रयत्न केला काय? काय केलं? मग आपण काय करतोय? आपल्याला जी फारच हौस आहे ती कशाची आहे? मममुळे येते. आणि तुम्ही जरी हे माझं सांगणं किंवा साधू संतांचं सांगणं ऐकलं आणि जगामध्ये तसं जगू लागले तरी हे तुम्हाला तसे जगू देणार नाहीत. हे तुम्हाला म्हणणार म्हणा काय मम. आणि आता करा व्यवस्था. आता काय करा? व्यवस्था करा. करावीच लागते. आलो का नाही अडचणीत. आणि मेल्यानंतर विषय संपलेला आहे. मनुष्य जन्म जो आहे तो फारच गमतीशीर जन्म आहे. कारण या जन्मामध्ये सगळं कळण्याची शक्यता आहे. बाकी जन्मामध्ये काही कळतच नाही. आणि मग सगळं कळायला लागलं की डोक्याचा त्रास वाढत जातो. आता हे कळायला लागले डोक्याचा त्रास वाढत जाणार नाही. कारण हे ऐकण्यापुरतं बरं वाटतं. घरी जाऊन जर तुम्ही इदम न मम म्हणायला लागले, काय म्हणणार मग लोक? घरचे म्हणतील का बरोबर आहे बरोबर आहे? त्यांना आहे हा जो शब्द आहे ना तो कसा आहे? त्यांचा आहे जो आहे त्यांचा आहे मध्ये माझं आहे असा आहे. आणि आपणही तसंच जगतोय. माझं आहे ही फार दुर्दैवी अवस्था आहे. आहे तर काय आहे हे त्याच्यापेक्षा बरी अवस्था आहे. चुकीचं आहे समजणं, चुकीचं आहे समजणं, जे आहे ते चुकीच्या रीतीने समजणं ही एक अवस्था आहे. आणि चुकीचं आहेच पण अधिक मम आहे असं म्हणतो, ही त्याच्यापेक्षा भयानक अवस्था आहे. आपण कुठल्या अवस्थेला आहोत? मम. काय आहे, काय आहे हा एक भाग. आणि कोणाचा आहे असा प्रश्न आपण निर्माण केलाय. ईश निर्मित सृष्टी आहे, संपला विषय. जीव निर्मित सृष्टी मान्य नाही आहे. जीव निर्मित सृष्टी हा भ्रम मानलेला आहे. बायको आहे, नवरा आहे, मुलगा आहे, अमका आहे, तमका, हे सगळं ईश निर्मित नाही. हे जीव निर्मित सृष्टी आहे.
पण अख्खं जग म्हणजे सगळेच लोक 99.99 जाऊ देत 100% लोक कशात आहेत? मम मध्ये आहे, माझं आहे मध्ये आहे. मग आता करणार काय? याच्यातून कसं बाहेर पडणार? आता हाच विषय संपत नाही तर पुढे जायचं कसं, असं मोठा प्रश्न पडतो. पण तरी सुद्धा आपल्याला पुढे तर जावंच लागेल. जेव्हा केव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की मम नाही, माझं नाही, लक्षात येईल म्हणजे दृढपणे तुमचं तसं आचरण होईल. वेदांती महापुरुषाच्या खरं नादी लागू नये. शहाण्याने संसार करायचा असेल तर वेदांती पुरुषाच्या नादी लागू नये. कारण तो सगळं वाटोळं करण्याला बसलेला असतो. कारण त्याचे आचरण, त्याच्या क्रिया, त्याचं बोलणं, त्याचं वागणं हे तुम्हाला संसारातून उठवणार आहे, पण भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. संसारातून उठायचं असेल तर वेदांताचा अभ्यास करू नये. खरं तर आता असं म्हटलं जरा वाईट वाटतं. त्याचा जो चांगल्या भाषेत, साधू संतांच्या भाषेत सांगतो, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर वेदांताचा अभ्यास करावा. बोलणं तेच आहे, फक्त पद्धत वेगळी आहे. भगवत प्राप्ती करायची आहे काय तर परमार्थ करा, असं साधू संत सांगतात. मी फक्त काय करतोय, त्यांनी जे सांगितलं तेच फक्त दुसऱ्या पद्धतीने सांगतोय. संसार संपवायचा आहे का तर परमार्थ करा, नाही का? कारण भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर हे सगळं संपवावं लागेल. आता हे पण संपवायचं नाही, ते पण पाहिजे, असं दोन्हीकडे हे पण पाहिजे ते पण पाहिजे, असं दोन्ही पाहिजे मला, असं म्हणतं. मग त्यासाठी पण धर्मशास्त्र फार मोठं आहे. वेदशास्त्र जे आहे त्याच्यात कृपळूपण आहेच. धर्मशास्त्र फार मोठं आहे. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही मम म्हणा आणि करत राहा. मग काही लोक म्हणतात की ठीक आहे, आम्ही मम म्हणून करत राहतो आणि कधीतरी मग आम्हाला विरक्ती येईल, कधीतरी आम्ही तेव्हा बाहेर पडू आम्ही. ठीक आहे, मग ते त्याला क्रमाने या जन्मी पुढच्या जन्मी असं किती जन्मानुजन्मी करत राहा. त्याची काही शाश्वती नाही. सद्यमुक्ती त्याला मिळत नाही. धर्मशास्त्र हे सद्यमुक्ती देणारं शास्त्र नाही. म्हणजे या जन्मात याच देही याच डोळा हा जो तुकोबांचा विषय आहे तो धर्मशास्त्रात नाही. उत्तर शास्त्रामध्ये त्याला सद्यमुक्ती असं म्हणतात. ती याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. तर याच देही याच डोळा जर करायचा असेल तर आपल्याला धर्मशास्त्राप्रमाणे जगून जमत नाही. आपल्याला उत्तर शास्त्राप्रमाणे जगलं पाहिजे. तर मम हा शब्द जेव्हा संपेल, मम या शब्दातून जेव्हा आपण बाहेर पडू म्हणजे प्रत्यक्षात बाहेर पडू, जितक्या प्रमाणात बाहेर पडू तितक्या प्रमाणात पुढचं काढणार आहे. 100% होणार नाही. काही तुम्ही किती मम म्हणता त्याच्यावर तुम्ही किती पुढे जाणारे ठरणार आहे किंवा नाही जाणारे ठरणार आहे. जितके तुम्ही दृढपणे मम म्हणत असाल तितके दृढपणे तुम्ही तेवढे प्रमाणात तुम्ही खाली राहणार. जितक्या दृढपणे तुम्ही हे मम घालवत जाल, कारण असंग शस्त्रेनं दृढेने चितवा, त्याच्यातलं असंगत्व जे असतं म्हणजे मम न म्हणणे, म्हणजे बायकोला बायको न म्हणणे, मम न म्हणणे, हे तसं अवघड आहे नाही का? तसं अवघड विषय. पण जितकं आपण हळूहळू का होईना संपवत जातो, कमी होत जातं, प्रमाण त्याचं कमी होत जातं, तितकं तुम्हाला पुढे आतमध्ये प्रवेश होत जातो. आणि तुम्ही जरी नाही म्हटले, तुम्ही म्हटले नाही हे काही अर्थ नाही, याला एवढं बँडबाजा लावला होता, हे केलं होतं ते केलं होतं, आणि आमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे, आईबाप आले होते, तिचे आईबाप माझे आईबाप होते, गावगोळा केला होता, त्यामुळे आता नाही म्हणू शकत नाही. माझं काय जाते त्याच्यामध्ये? यमदूत आले की तुम्हाला घेऊन गेल्यानंतर दाखवा नवरा किंवा बायको, काही राहणार नाहीये. माझं काय जाणार आहे सांगा त्याच्यामध्ये? काही जाणार नाही. माझं काय कोणाचं काय जाणार नाही. तुम्ही मेल्यानंतर तुमचे बायको किंवा नवरा दाखवा, कुठे आहे काही दाखवा. तुम्ही ज्याला मम म्हटले ते दाखवा. नवरा बायको हा शब्द जरा जास्त लागतो, पण काही मम दाखवा. तुम्ही काय दाखवता येईल तुम्हाला? काही दाखवता नाही ना तुम्हाला. काय तुम्हाला म्हणजे मला पण नियम येतो. मग हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि हळूहळू का होईना आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. माझं नाहीच आहे, मग जो पदार्थ माझा नसतो, जसं आपण म्हणू की माझं नाहीये, तशी आपली परीक्षा सुरू होते. काय होते? आपोआपच सुरू होते परीक्षा. ही परमार्थामधली परीक्षा जी असते ना, ह्याला महाराज एक निमित्त असतात फक्त. ते आपोआपच सुरू होते हळूहळू. प्रकृती घेते, प्रकृती पण परीक्षा घेते, महाराजही घेतात. महाराज घेतात असं नाहीये, ते आपोआपच परंपरा असते, आपोआपच सुरू. प्रकृती पण आपली परीक्षा घ्यायला सुरुवात करते, भगवंतही आपली परीक्षा घ्यायला सुरुवात करते. आणि या परीक्षेतून आपल्याला पुढे सरकत जावं लागतं. बघू काय करतो हा, बघू काय करते ही.
अशी ती परीक्षा आपोआप होत असते. आपण किती मम म्हणतोय का नाही, आणि जितकं आपल्याला सहन होतं ना तितकीच आपली परीक्षा होते. आणि मग आपल्याला थोडं बरं वाटलं की आपल्याला वाटतं हा चला आपण बरं आहे, पण आपण खाली राहिलेलो असतो, वर गेलेलो असतो. काय झालेलं असतं, जगत असतो, मरत नाही आपण काही लगेच. आपला मृत्यू आल्याशिवाय आपण मरणार नाही हे नक्की आहे, पण काय झालेलं असतं, आपण खाली राहिलेलो असतो. मग पुन्हा पुन्हा अभ्यास करत राहायचा अभ्यास. त्याच्यामध्ये काही नाही, चूक काही नाही, धडपडायचं ते धडपड चालूच असते. त्यामुळे पुन्हा अभ्यास करत राहायचा, पुन्हा परीक्षा होत असते, पुन्हा आपण पुढे पुढे सरकायचा प्रयत्न करायचा. हळूहळू काय होईना हे लक्षात घ्या की हे शरीर सुद्धा मम नाही. काय लक्षात घ्या, हे शरीर सुद्धा माझं नाही, याला चिकटलेले काहीच माझे नाहीत. आणि आपण त्यांची व्यवस्था करायलाच पाहिजे. हा जो च आहे तो उपयोगाला येत नाही. पण तरी वाटतं, जितका आपल्याला मम वाटतं तितका गुंतो, जितका मम आहे तितका आहे. करावी व्यवस्था करावी, काही करू नये असं भाग नाही, व्यवस्था करत राहावी, पण च लावू नका. जरा तेवढं तरी कमी व्हायला पाहिजे. च नाही, च लावला की मग संपला विषय. करणे व्यवस्था करत राहा सहज, पण मम समजू नका. कमीत कमी आता बुद्धीच्या पातळीला जा. चला स्थूल रूपाने जरी नाही आपल्याला ते शक्य झालं, आपण थोडंसं आतल्या इंद्रियाचा उपयोग करून घेऊ. बुद्धीने मनाने हे पक्क ठरवा की हे मम नाही आहे, आणि सगळं जसं तुम्ही मम जग म्हणतोय तसं जगत राहा. हा जरा थोडा सोपा आहे, पण हे पुढे नंतर आचरणात यायला पाहिजे. येतं ते मग आपोआप. पण मनाला आणि बुद्धीला सदैव शिकवत राहा की मम काही नाहीये, माझं काही नाहीये. आणि तुम्ही जरी नाही म्हटले तरी बरेचसे जे माणसं दुःखी झालेले असतात, एकदम वैतागलेले असतात संसाराला, ते म्हणतात काही नाही माझं इथं. म्हातारे माणसं तर असं म्हणतात काही नाही माझं. आता आपण तरुण असतानाच म्हणूयात, आणि जगाला म्हणत पाहिजे, भोंगा लावायचं थोडी आपल्याला. आपल्या मनातल्या मनातच म्हणायचंय, आहे की नाही? मनातल्या मनात म्हणायचं, तू काही म्हण, तू माझी बायको अजिबात नाही. ती म्हणते तुम्ही माझ्या नवरात, बरं ठीक आहे ना, आहे म्हणायचं, चांगलं. म्हणजे जगताना त्यांना वाटतंय म्हणून म्हणायचं ठीक आहे असू दे, पण आतमध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये हे लक्षात घ्या, यांना शिकवा की मम काही नाही, काही माझं नाही. तुम्ही नाही शिकले, या जन्मात नाही शिकले तर पुढे शिकू शकत नाही. कारण यमाने का एकदा आपला हा विषय संपवला, म्हणजे आपला मृत्यू झाला की त्याच्यानंतरचे पुढचे जे चक्र आहे ते अख्खं फेरा मारल्याशिवाय काही त्याला पर्याय नाही. एकदा का हा जन्म गेला की पुन्हा मनुष्य ध्यात येईपर्यंतचा मग आपल्याला प्रवास काही सोडता येत नाही. तेवढा प्रवास तर आपल्याला करावाच लागेल. मग तो किती वेळा जन्म घ्यावा लागेल, किती वेळा फजिती करून घ्यावी लागेल हे सांगता येत नाही. मग किती वेळा तुम्ही स्वतःची फजिती करून घेणार आहात हा तुमचा विषय, माझा विषय नाही. हा साधू संतांचा कोणाचाच विषय नाहीये, आपला आपला विषय. हा साधू संतांनी मांडलेला आहे, मी ते तुम्हाला सांगतोय. याला कोणी मान्यता द्यावी का ना द्यावी हा माझा विषय नाहीच आहे. जगामध्ये कशाला मान्यता द्यायची आणि कशाला मान्यता द्यायची हा प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक विषय असतो. त्यामुळे तुम्हाला आधी सांगितलं, व्यवहारातल्याच गोष्टीला लोक मान्यता आहे म्हणतील का नाही म्हणतील हा गोंधळच आहे. त्यामुळे या विषयाला सुद्धा आहे का नाही असा प्रश्न येणारच आहे, नाही का? त्यामुळे मी पण काही हट्ट करत नाही की सगळ्यांनी म्हणावं हे बरोबरच आहे, बरोबरच आहे, बरोबर काही नाही. तुला वाटतं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे समज, काही हरकत नाही. तुझ्या चुकीच्या म्हणण्याने बरोबर म्हणण्याने इथं काही होत नाही. जे आहे ते आहे की नाही? तर मम हा शब्द जो आहे आधी कशाचा लावलाय, आहेच्या, तो पहिला पुसता आला पाहिजे आणि फक्त आहे राहिला पाहिजे. काय राहिलं पाहिजे? आहे. म्हणजे घरात 5 माणसं आहेत, आपण एखाद्याच्या घरात गेलो किंवा कोणी आपल्या घरात आला, आपण अभ्यास करतो, आपल्याला शास्त्र माहिती येतात, कोणी विचारलं काय आहे, किती माणसं आहेत, तर किती माणसं आहेत म्हटलं आपण म्हणायचे 5 आहेत. किती माणसं आहेत? 5 माणसं आहेत. मग आता त्याने विचारलं हे कोण आहेत, हे माणूस आहेत म्हणायचं. तू विचारलं किती माणसं आहेत, मग दुसऱ्याकडे म्हणजे आपल्या वडिलांकडे बोट दाखवलं, आईकडे बोट दाखवलं तर विचारलं हे पण माणूसच आहेत. बायकोकडे बोट दाखवलं तर बायकोला पण काय म्हणायचं, हे सुद्धा माणूसच आहेत. आणि लेकराकडे बोट दाखवलं की म्हणायचं हे सुद्धा माणूसच आहेत. मग ते म्हणतील वा वा छान आहे. नाही, ते म्हणतील म्हणजे कोण आहे, ते काय थोडीच बसतात. मग त्यांना सांगायचं, म्हणजे सांगतो आपण
कोणी आलं की ओळख करून देतो ना आपण. काय करून देतो ओळख? ईश्वर निर्मित स्त्री आहे असं जर कोणाला तुम्ही सांगितलं तुमच्या बायकोबद्दल एखाद्याला वर्णन, तर तो काय म्हणेल? हा एकदमच सदाशिव पेठी ब्राह्मण आहे, ही ईश निर्मित स्त्री आहे असं म्हटलं तर चालेल का? नाही चालत ना. आपण म्हणतो ही माझी बायको आहे, संपला विषय. कार्यक्रम तिथे आपला पुनरावृत्तीचा सुरू झालेला आहे. नुसत्या एका वाक्याने आपल्याला पुनरावृत्ती लावली आहे की नाही. मग आता जाऊ दे, आता जगाची रीत आहे, जगात आपल्याला राहायचंय ना. मग म्हणायचं काय? म्हणायचं तोंडाने म्हणायचं ही माझी बायको आहे, आतमध्ये म्हणायचं असं तुला वाटतंय. हे तुझ्यासाठी सांगतोय. मला माहित आहे शास्त्राने सांगितलेलं आहे ही ईश निर्मित स्त्री आहे. कर्मधर्म संयोगाने काहीतरी कारणाने मागची कर्म माझी तिची कर्म जुळली म्हणून ती माझ्या पदरात पडली. मग हे पोरग असू दे, ही आई असू दे, हा बाप असू दे, हे सगळी सुद्धा आपल्या पदरात फक्त आपल्या पूर्वकर्माचा भोग म्हणून पडलेत. हे नसते तर दुसरी पडली असती. आपला भोग आहे, आपल्या कर्माचा भोग आहे म्हणून हे आले. त्या जीवाचं आपलं जुळलं कर्म, नाहीतर त्याचं आपलं कर्म नसतं जुळलं तर दुसरं कोणाचं जुळलं असतं, ते आले असते, पण आले असते. म्हणून त्याच्यात काय नवल आहे? आले तर आले. ईश निर्मित सृष्टीमध्ये हा जो कारभार सुरू आहे याच्यामध्ये आपल्या कर्माचा भोग म्हणून हे सगळे आपल्या जवळपास आलेले आहेत. येऊ देत, त्यांची व्यवस्था करणे. हा मग ही बायको आहे, मला हिची व्यवस्था करावी लागते. हा नवरा आहे, हे आई बाप आहेत, हे मुलं आहेत, यांची मला व्यवस्था करायला लागते. ठीक आहे, ह्या कर्माचा तो आपला जो भाग आहे, आपलं जे कर्म आहे त्याच्यामुळे ते सगळं करणेच आहे. ते करत राहा. त्याचा त्यागचा प्रश्न येत आपल्याला त्याचा त्याग करायचा नाही. ज्ञानमार्गामध्ये त्याचा त्याग होत नाही, त्याचा त्याग करायची गरज नाही. त्याचा त्याग करणे नाही. नवऱ्याची जी काही व्यवस्था असेल, बायकोची जी व्यवस्था असेल, मुलाबाळांची व्यवस्था असेल, कोणाची ज्यांची कोणाची व्यवस्था असेल सगळी करा. पण आतमध्ये पक्क लक्षात घ्या काय? हे माझे पक्क. जितकं तुम्ही दूड करता तितकं तुमची प्रकृती परीक्षा घ्यायला लागेल. मग हा म्हणतो बघून माझं नाही ना, बघू आपण मग ह्याला जरा ठोका देऊन बघू एखादा काय होतं याचं. मग आली काय आणि गेली काय, काही व्हायला नको. काही होऊ देत, काही होऊ देत. काय होईल सांगू नाही शकत बरं मी. कारण ह्या परीक्षा इतक्या भयानक असतात की ह्याच्यात काय होईल सांगू शकत नाही. पण प्रत्येक वेळेस आपण आतमध्ये दृढ पाहिजे. काय? असंगत्व. आपण माझं नाहीये ते, आपण व्यवस्था सगळी करतोय म्हणून माझं आहे असं समजू नका. हे घर मी सांभाळतो म्हणून हे घर माझं आहे असं जगासाठी म्हणतो मी. जगासाठी हे सगळं दाखवतो, कागदोपत्री दाखवतो, म्हणतो. हे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहे, वागण्याच्या गोष्टी आहे, करण्याच्या गोष्टी. आतमध्ये हा भ्रम जो आहे तो काढा. आतमध्ये हा भ्रम ठेवू नका. पण हे जर तुम्ही जगाला सांगू लागले तर मग जग तर म्हणेल बरंच झालं, ह्याचं नाहीये, चला घेऊन आपण जाऊ. हे घर ह्याचं नाहीये, मग आपलंच घर रे. जगात असं चालत नाही. जगामध्ये जगासारखं राहणे आहे. जगामध्ये जगासारखं राहणे आहे. पण जगामध्ये साधू संतांचा बोध घेऊन राहणे आहे. साधू संतांचा बोध आतमध्ये पक्क ठेवायचा, आतमध्ये पक्क ठेवायचा आणि मग म्हणायचं नाही की नाही. मग काय म्हणायचं? फक्त आहे. म्हणजे बायको जर म्हटली मी आहे तर म्हणायचं हो आहे. मग तुम्ही जर आहे नुसतं एवढेच म्हणले, कोरडं आहे एकदम, तर मग ते अहो तुम्हाला कळतंय का नाही मी आहे असं म्हणेल. मग आपल्याला तिचं आहे मान्य करावं लागतं. पण तिचं आहे जे आहे ते फक्त व्यावहारिक रीतीने मान्य करणे. पारमार्थिक तिचं आहे मान्य करत बसलो तर आपलं वाटोळ आहे. म्हणजे मम पहिल्यांदा आतून घालवा. कारण बाहेरचं अशक्य कोटीतलं आहे ते. खरं उघडे ज्यांना शक्य आहे, एखाद्याला शक्य असेल सगळ्याचा त्याग करून हिमालयात जायचं, गुहेत जाऊन बस, त्यांनी बिनधास या क्षणाला निघालं तरी चालेल. ज्याला शक्य आहे त्यांनी काय हरकत नाही. कारण उपाय सगळेच आहेत. आपण परमार्थामध्ये सगळे उपाय सांगले. ज्याला शक्य आहे ना, ज्याला स्थूल रूपाने शक्य आहे मम न म्हणायला, ज्याला स्थूल रूपाने मम न म्हणणं शक्य आहे त्यांनी सरळ निघावं. बिनधास, काही प्रॉब्लेम नाही, काही होत नाही, तुम्हाला काही पाप लागत नाही. ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणाला निघावं. म्हणजे जर असं करू शकलो नाही करू शकलो म्हणजे परमार्थ करता येणार नाही असं काही समजू नये. असंही काही नाही. आपल्याकडे उपाय, शास्त्रामध्ये उपाय सगळ्या प्रकारचे सांगितलेले, सगळ्या पद्धतीने सांगितलेले. असं नाही झालं तर असं कर, असं नाही झालं तर असं कर, असं नाही झालं तर असं कर, अनेक पर्याय आहेत.
भगवंताला मिळण्याचे पर्याय किती? 12वा अध्याय, 9वा अध्याय नव्हे 18 अध्यायामध्ये असंख्य उपाय सांगितले. असं नाही तर असं, असं नाही तर असं, असं नाही तर असं, कितीतरी उपाय आहेत, हे का नाही? पण ते फक्त भगवंताला मिळण्याच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तर तो उपाय उपयोगाला येतो. नाही तर तो संसारात आपल्याला गुरफटवायला कारण होतो. मम हा जो शब्द आहे, आहेच्या आधी जोडल्यामुळे फार मोठा गोंधळ उडालाय. तो पहिला शांत करता आला पाहिजे. तो स्थूल रूपाने नाही शांत करता आला तर मनामध्ये, बुद्धीमध्ये, आपल्या स्वतःच्या मनाला हे शिकवत राहा, शिकवत राहा, शिकवत राहा, बुद्धीला शिकवत राहा. आणि आतमध्येच ठेवा ते जे आपल्या जातीचे भेटतील त्यांच्याशी बोला की आपलं काही नाही आहे. पण जे आपल्या जातीचे नाहीत त्यांच्याशी हे बोलू नका, त्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही. चुकीच्या माणसाशी हा विषय बोलले तर काही उपयोग नाही, म्हणजे व्यवहारात अडचणी आहेत, दुसरं काही नाही. पण या चुकीच्या माणसांच्या संगतीत राहत असताना त्यांचा प्रभाव होऊ नये म्हणून, चुकीचे समज आहेत ना त्यांचे, म्हणून आपल्या मनाला, बुद्धीला सतत शिकवत राहावं लागेल. ते लागतं. आणि ते शिकवत राहण्यासाठी आपल्याला एकतर चिंतन ऐकणे, शास्त्राचा अभ्यास करणे, या साधू संतांनी सांगितलेल्या वचनांचा, त्या अभंगांचा अभ्यास करणे, हे करत राहावं लागतं. म्हणजे आपणच आपल्याला शिकवत राहावं लागतं. काय करत राहावं लागतं? आपणच आपल्याला शिकवत राहायचं आहे. काय? मम का? कारण एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं की घडी घडी काळ वाट याची पाहे. ते कशासाठी सांगितलंय? का आपल्याला माहित नाही, सगळ्यांनाच माहिती आहे ते. पण त्या बोधातून काय लक्षात घेतलं पाहिजे? त्या बोधातून हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा काळाची उडी पडेल तेव्हा सोडविना मायबाप, सोडविना बंधू, पाठीची बहीण, हे सगळे त्यांनी वजा केलेत. बरोबर आहे का नाही? मग हे जर साधू संतांनी वजा केले असतील तर आपण का त्यांना मम म्हणत बसावं आतमध्ये तरी? बाहेर व्यवस्था काहीही करा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला कधीही काही म्हणत नसतो. आतमध्ये स्वतःला शिकवत राहा. जगाला कळणार नाही तुम्ही आतमध्ये कुठपर्यंत कसा विचार करता, हे जगाला नाही कळणार. पण शहाण्या महाराजांना कदाचित कळू शकतं. त्यामुळे काही लोक म्हणतात, महाराज आम्ही फक्त आतमध्ये आम्हाला माहिती आहे, आम्ही फक्त गमतीने करत असतो. काही नसतं गमतीने, इतके डुबलेले असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे महाराजांना फसू नका. महाराजाला फसवता येत नसतं, कारण महाराजाच्या पाठीमागे परंपरा असते, परंपरेची शक्ती असते. आणि बरं समजा जर अनावधानाने महाराजाला फसवता आलंही, म्हणजे महाराजांचं अनावधान आहे, परंपरेचं अनावधान आहे, तरी तुम्ही स्वतःला काय फसवणार आहे? तुम्ही स्वतःला काय फसवणार आहे? स्वतःला फसवू नका. स्वतःला कळलं पाहिजे की आपण किती मम समजतो. व्यवस्था 100% चोख पार पाडा. त्याच्याबद्दल काय म्हटलं का मी? त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही. तुमची व्यवस्था जी काय वाटते तुम्हाला किती टक्के करायची? 100% चोख पार पाडा. ती तुम्ही पाडू शकत नाही व्यवहारात सुद्धा, कोणीच जगामध्ये. आपल्या जबाबदाऱ्या जे आपण समजतो, कर्तव्य समजतो, हे 100% नीट जगामध्ये मूर्ख म्हणून सुद्धा पार पडू नाही शकत. त्यामुळे त्यात काही नवल नाहीये. पण मी तर उलट सांगतो 100% चूक पाडा व्यवस्था. पण चूक काय करू नका, मम म्हणू नका. मोले घातले रडाया, मोलाने आहे आपण त्यांच्याकडं. कुठलं मोल आहे आपल्याला? आपलं पूर्व जे कर्म आहे त्याचा तो भोग आहे, म्हणून त्याच्या पोटी आपल्याला हे करावं लागतंय. मी मला स्वतःला सांगत असतो, हे जे मला भोगावं लागतं, हे शरीर, या शरीराच्या द्वारे मला जे काही करावं लागतं, हा फक्त माझा पूर्व भोग आहे. हा एकदा संपू देत, मग बघ, मी आणि जग काही संबंध नाही. आता जो दिसतो हा फक्त हा पूर्वकर्माचा जेवढा शिल्लक भोग असतो तेवढाच आहे आपला, असं मी मला स्वतःला कायम सांगत असतो. त्यामुळे आता काय होईल ते बघूया. काय काय होतंय? चपलाचे हार घालतायत का फुलांचे हार घालतायत, बघूयात. प्राचीन संस्कार शेष काय आहे हा बघू तर खरं. पण काही झालं तरी मम नाही. व्यवस्था मम म्हणून करतो, पण मम नाही. काहीच मम नाही. ते शरीरच मम नाही, नाही का? म्हणजे आपलं हे जर पक्क होत गेलं तर आपण कुठे येणार? मम नाही म्हटल्यामुळे आहेवर येणार.
आस्तीवर येणार. कसं होणार बघ ना, गंमत आहे ना खरी, आहे ना. मम नाही म्हटल्यावर आस्तीवर येणार. मम म्हणत होता म्हणून, म्हणजे माझं आहे असं म्हणत होता म्हणून आहेकडे लक्ष जात नव्हतंय. कशावर लक्ष जातंय? माझ्यावर लक्ष जातंय. जेव्हा आपण माझे आहे असं म्हणतो तेव्हा आहेवर लक्ष नाही जात. कशावर लक्ष जातं? माझेवर लक्ष जातं. म्हणून तो माझे घातक आहे. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, करून या छंद माझे माझे. हा जो माझे आहे त्याच्यावर लक्ष का राहतं? कारण आपण माझे माझे म्हणतो म्हणून. आहेवर का लक्ष जात नाही? आहे काय? स्त्री आहे. आहे काय? स्त्री आहे. पण आपण काय म्हणतो? माझी आहे. आता मग लक्ष कशावर जात नाहीये? आहेवर लक्ष जात नाहीये, माझीवर लक्ष जात आहे. आणि मग माझी म्हटलं मग त्याचे सगळे दोष त्याला येणार आहेत. सगळे दोष येणार त्याला. जेवढे काही मग संसारात दोष असतात ते माझं म्हटल्यामुळे, एखाद्या पदार्थाला माझं म्हटल्यामुळे त्याच्या अनुषंगाने येणारे सगळे दोष त्याच्या माथी बसतात. सगळे जे काही असतील नसतील ते सगळे, काही असो, मग ते चांगलं असो वाईट असो, ते सगळे आपल्या पाठीमागे लागतात. म्हणून आतमध्ये स्वतःला शिकवत राहा, माझं नाही. वाटतंय असू देत. कारण मी तुम्हाला आधी सांगून ठेवलंय. तुम्हाला तर मी फार सोपं करून सांगितलेलं आहे. कारण सांगून ठेवलं. काय आहे माझं? वाटतंय माझं. का? आपला कर्माचा तो पूर्व कर्माचा तो काय आहे? भोग आहे. आणि हे सारखं म्हणत बसू नका सगळ्यांना. काय नाही आता पूर्वकर्माचा भोग घेऊन, ते स्वतःला म्हणा, दुसऱ्याला नका म्हणू. कारण लोकांना फार सवय असते. माझं ऐकतात आणि घरी जाऊन सगळ्यांना म्हणतात. इतके हरं भांडणं होतात. लोक मला फोन करून शिव्या देतात. काही फोन न करता शिव्या देतात. म्हणतात काय तुमच्यामुळे आमचं वाटोळ झालं. मी कोणाला सांगितलं नव्हतं असं घरी जाऊन म्हणायला. मी म्हटलं तुम्हाला शिकवा, तुम्ही शिका. त्यांना जर शिकवायचं तर मी तुमच्या घरी चालू असतो का नाही त्यांना शिकवाय? मी फक्त तुम्ही शिका असं म्हणतोय. तुम्ही शिकून जगाला शिकवत बसू नका असं मी किती वेळा सांगतोय. तुम्ही शिका आणि तुम्ही स्वतःला शिकवा आधी पहिलं. आणि तुम्ही शिकून तुम्हाला जर वाटलं एखादा प्रिय वाटते व्यक्ती, एखादी वाटते आवडीची, तर त्याला समजावून सांगा असं असं आहे. ऐकलं तर चांगलं आहे, नाही ऐकलं तर पुढच्या वेळी गप्प असा ना. सारखं डिवचत राहिले तर काय होईल? भांडणं होतील, वादविवाद होतात, गोंधळ होतो. मग तुम्हाला जर सगळं माझ्यासारखं कधी हिमालयाला जायची तयारी असेल तर मग करा वाद घरात. ज्याची तयारी असेल कधी निघायची त्याने मग घाबरावच नाही कोणाला. मग बायको असो, नवरा असो, आई असो, बाप असो, कधी तयारी असते. मग त्याला काय नाही म्हटलं की दुसऱ्या घरी. आपल्याला काय एक घर आहे का? एक गाव आहे आपल्याला. सगळी गाव आपलीच आहेत. पृथ्वीने जरी आपल्याला ढकलून दिलं तरी स्वर्ग आपल्यासाठी आहे. स्वर्गाने टाकलं तर नरकात राहू. सृष्टीमध्ये काही जागा कमी होय राहायचंच ठरलं तर. तसंही फिरलोच का नाही पण अनेक ठिकाणी. त्याच्यामुळे तशी काही अडचण नाही आपल्याला. पण एवढी जरा मनाची तयारी लागते, एवढं जरा अंगामध्ये बळ लागतं. ते नाहीये तुमच्याकडे. जेव्हा तयार होईल तर तेव्हा मला काही सांगायची गरज नाहीये, ठीक आहे नाही. पण आता उतारवयात कुठं जाणार आहे? फार टेकलेली पिकलेली माणसं आहेत. कुठं जाणार सांगा? तरुणपणात चालतंय. उतारवयात कुठं जाणार? तपश्चर्या करा. थोडा पाऊस पडला त्याला ताप येतोय आणि तपश्चर्या कसली करतो नाही का? हे काय वय आहे तपश्चर्या करायचं? असली तप नका करू बसू. आता तप कसलं पाहिजे? विचार. विचार हेच तप वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि मोठं तप आहे ते. म्हातारपणात ते करता येतं. विचार हे तप आहे. काय विचार करावा? मम म्हणून त्यांच्या व्यवस्थेचा विचार करण्यात माणसं मारायला लागली. विचार काय करायचा होता? मम नाही हा विचार करायचा होता. हा मम म्हटला, अधिक त्या ममची व्यवस्था करण्याचा विचार करू लागला आणि त्याची व्यवस्था करण्यात चुकला. पुढचं गंमत काय? व्यवस्था करायची कशी हा प्रश्न आहे तुमच्या पुढे का नाहीये? कोणाची व्यवस्था कशी करावी? सगळ्यांची. तुम्हाला ही काळजी आहे की आपण मेल्यानंतर हे सगळं कसं होणार आहे का नाहीये? इथे बसलेल्या प्रत्येकाला काळजी आहे. मी मेल्यानंतर माझ्या पोरांचं कसं व्हायचं? मी मेल्यानंतर ह्या घराचं कसं व्हायचं? म्हणजे संपत्तीचं कसं व्हायचं? आपल्याला काळजी किती लागली आहे? कमी काळजी आहे आपल्याला. असतानाची काळजी, अहो गेल्यानंतरची सुद्धा काळजी लागली. किती मोठे दोष तयार झाले त्याच्यातून. असताना तर आहेच काळजी आपल्याला. तुम्ही दिसता इथे शांत आता जरा, पण ही काळजी घेऊनच बसलेली आहे तिथे ममची का नाही बसलेले? आता वेदांत ऐकताय म्हणून थोडंफार जरा शिथिल झालंय ते, पण तरी सुद्धा काळजी आहेच आहे ना. पोराचं कसं व्हायचं, पोरीचं कसं व्हायचं, त्यांच्या पोरांचं कसं व्हायचं, संपत्तीचं कसं व्हायचं, त्यांची विल्हेवाट लावायची. मग शहाणे माणसं काय करतात? मम म्हणतात. शहाणे माणसं मम म्हणतात. अधिक त्यांची व्यवस्था करताना चुकतात का बरोबर व्यवस्था करतात?
साधं गणित आहे. संसारामध्ये सगळी कमवलेली संपत्ती कोणाला द्यावी? मम आहे ना ती, तुमची संपत्ती ही कोणाला दिली पाहिजे? व्यवस्थेचा प्रश्न आला. आता कोणाला दिली पाहिजे सांगा? तुम्ही कमवलेली संपत्ती कोणाला दिली पाहिजे? कोणाला दिली पाहिजे सगळी संपत्ती? तुमची संपत्ती आहे ना, तुम्ही सांगा ना, तुम्हाला कळायला पाहिजे ना का माझी थोडीच संपत्ती आहे. वडिलोपार्जित संपत्तीला बाजूला ठेवू, तुम्ही कमवलेचा फक्त विचार करू आपण. तुमची वडिलोपार्जित समजा 10 एकर 20 एकर 25 एकर काय असेल ते असेल, जेवढं काय तुमचं, पण तुम्ही कमवलेली संपत्ती, तेवढी संपत्तीवर तरी तुमचा अधिकार आहे. तुम्ही कष्ट करून कमवली ती संपत्ती कोणाला द्यावी? मम म्हणताय म्हणून वडिलोपार्जितला आपण वडिलोपार्जित नावावर टाकून दिली, मग समजा ती वजा करू, तिला पण वजा करायची कारण नाही, कारण तुम्ही ममच मानताय तिला, पण कोणाला दिली पाहिजे? इथे प्रत्येकाकडे उत्तर आहे बरं, सांगत नाहीत, सांगत नाही, करणार आहेत ते, सांगत नाही काय करणार आहे ते करणार, बरोबर करतात ते महाराजांनी शिकवायची गरज नसते. महाराजांना लोक म्हणतात तुम्ही फक्त परब्रह्म सांगा आम्हाला, हे बाकीचं सांगू काय? तुम्ही फक्त परमार्थ सांगतायत, हे बाकीचं नका शिकू आम्हाला. आमच्या पैशाची आम्ही काय व्यवस्था करायची, आमच्या बायकोची काय करायची, नवऱ्याची काय करायची, हे कशाला सांगत बसले तुम्ही आम्हाला? आम्हाला कळतंय ते चांगलं. काय कळतंय? मम म्हणून त्या ममची व्यवस्था जर करता येत नाही, परब्रह्म कुठला आलंय? काय कळतंय? काय कळणार नाही. असो, म्हणजे ते करण्यात पण चुकला, मग दोषच दोष. मुलगा निर्माण केला, आता हा मुलगा निर्माण केला, ह्या मुलाला काय त्याचा वापर करावा, कशासाठी वापरावा? हा मुलगा मम येतो, त्याचा उपयोग कशासाठी करावा? आणि तुम्ही जरी म्हटले मी याच्यासाठी करावं, तरी तो करील काय? काय लोक म्हणतात आमच्या मुलाला, महाराज तुम्ही आमच्या मुलाला घेऊन जा आणि त्याला परमार्थ शिकवून तोला महाराज करा. तू म्हणतोय, पण ती थोडीच करणार आहे, आली का नाही अडचण? तसं तुम्ही जरी म्हटले सगळी संपत्ती महाराजांना द्यायची, तरी तो पैसा आहे तो येईल का महाराजांकडे? तुम्ही फक्त घरात जाऊन डिक्लेअर करा, म्हणजे करू नका, मला तुमचा 1 रुपया पण नको आहे. घरी जा आणि घरी गेल्यानंतर सगळं सांगा, घरच्यांना सरळ सांगा आता आपली जेवढी प्रॉपर्टी आहे महाराजांच्या नावावर करायची आहे. उद्या आपण जाणार आहे कार्यालयात, तहसील कार्यालय कुठलं असेल ते. तुम्ही करणार नाही, फक्त करणार नाही, करू पण नका, मला नको आहे ते, पण एक फक्त गंमत म्हणून करा. काय होतंय बघा, त्या पैशाला वाढायला अनेक लोक बसलेली आहेत. म्हणजे तो पैसा तरी येईल का सहज? येईल का? तो येत नाही सहज. बरंच काय होईल. अहो, ह्या पैशासाठी भाऊ भावाला मारून टाकतो. महाराज, हे फार लांबची गोष्ट आहे. सख्या भावाला मारतात लोक. मम, पैसा जो आहे ना तो मम म्हणतो ना, एक भाऊ म्हणतो मम आहे, तो म्हणतो मम आहे, मग ह्या मम मध्ये एकाला संपून टाकतो तो. मग महाराज काय लांबची फार मोठी गोष्ट आहे. म्हणून मी घाबरतोय, म्हणून नको देऊ म्हणतोय. पैसा ही फार वाईट गोष्ट आहे. तर मम जो आहे त्या ममची व्यवस्था करणं किती अवघड आहे. मम म्हणणं सोपं आहे, पण ममची व्यवस्था करणं अवघड आहे. एखाद्या पदार्थाला माझं म्हणणं फार सोपं असतं, पण त्याची व्यवस्था करणं फार अवघड असतं, आहे की नाही? आणि त्या व्यवस्था करण्यामध्ये आधी व्यवस्था जरी करता आली, त्या व्यवस्था केल्यानंतर त्याचा दोष निर्माण होईल का नाही हे कळणं तर त्याच्यापेक्षा अवघड असतं. एखाद्या पदार्थाचा आपण स्वीकार करणं त्याच्यापेक्षा अवघड त्याची व्यवस्था करणं, आणि ती व्यवस्था केल्यानंतर त्याच्यातून दोष तयार झाला का नाही झाला हे कळणं त्याच्यापेक्षा अवघड. एखाद्याला वाटतं आपण संसार फार छान केला असं वाटतं, पण अख्ख्या त्याचे संसार करण्यामधून पाप उत्पत्ती झालेली असते, पापाची रास तयार झालेली असते, त्याला माहितच नसतं. पण त्याला काय वाटतं, फार उत्कृष्ट संसार केला, अख्खा आयुष्य फार छान जगलो. लोक पण म्हणतात, सत्कार करतात त्याचा मरणाच्या आधी 61ला सहस्र चंद्र दर्शन सोहळा, त्याचा सत्कार करतात की याने फार चांगलं जागला हा. परंतु काय झालेलं असतं सांगताच येत नाही काही, पापाची रास तयार झालेली असू शकते. किती गोंधळ आहे मम म्हणण्यामध्ये. म्हणून म्हणतो सगळ्यात सोपं काम काय आहे, मन आणि बुद्धी, स्वतःच्या मनबुद्धीला शिकवा की मम काही नाही, हे शरीर सुद्धा मम नाही, हे शरीर मम नाही, म्हणून या शरीराला चिकटलेलं काहीच मम नाही. दिसतंय तर ते फक्त नाम मात्र आहे, फक्त ते आपल्या कर्माने आलेलं आहे, आपल्याला जो भोग आहे तेवढं ते आहे, बस तेवढं लक्षात ठेवा. आणि बोलायचंच झालं तर कोणाशी बोला, स्वतःशी बोलायचं आहे. पण स्वतःशीच बोलून मनुष्य वेडा होऊ शकतो ना. जेव्हा आपल्याच आपण बोलत राहतो वेडा होण्याची शक्यता असते बरं, आणि ह्या मार्गात वेडे होण्याची पण शक्यता आहे. म्हणून फक्त स्वतःशी बोलत बसू नका, वेडे होऊन जाल. खरंच ब्रेनवर परिणाम होईल, ब्रेन जो आहे तो कामातून जातो. त्याच्यामुळे कोणाशी बोलावं,
आपले जे समंजस लोक असते, ज्या या मार्गात असते, त्यांच्याशी आपलं बोलायचं. कोणाशी बोलायचं? हे सारखं तुम्ही जर मनात घेऊन बसले, महाराजांनी सांगितलं स्वतःशीच बोलायचं, तुम्ही फक्त स्वतःशीच बोलत राहाल तर काही दिवसांनी काय होईल, डोकं आउट होऊन जाईल, ब्रेन काम नाही करणार, ब्रेन भ्रमिष्ट होऊन जाईल. बुद्धी जी आहे ती जर आपण सारखी त्याच्यात ठेवली तर अडचण येईल. म्हणून काय करायला पाहिजे, आपले जे समंजस लोक असतात, ज्यांना हे कळतं, त्यांच्याशी बोलायचं. आणि आपल्याकडे कितीतरी लोक असतात, जगामध्ये खूप लोक असतात, इथे येणारेच नाही, न येणारे सुद्धा असे किती लोक आहेत बरं जगात, की ज्यांना हा विषय माहीत आहे, ज्यांना हा विषय कळतो, त्यांच्याशी बोलायचं. नाही तर बोलून बघायचं, नाही कळलं तर पुढच्या वेळेस गप्प, नाही का. आपल्याला काय गरज थोडीच आहे की कायमच त्याच्याशी बोलायला पाहिजे. पण तो बोलला म्हणजे काय होईल, त्याला एक वाट मिळते, त्याच्यामुळे प्रेशर येत नाही, त्याच्यामुळे काय होतं, दबाव येत नाही. दबाव आला नाही म्हणजे आपण शांत राहतो. शांत राहिले की पुढचा अभ्यास करायला मोकळे आहोत आपण, दुसरं काहीच कारण नाही. आणि समजा नाहीच झालं असं, तर संसारामध्ये मस्त रममाण राहायचं, तिकडून जरा थकली की परत तिकडे यायचं, त्याला काही पर्याय नाही. कधी इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं असं करत राहा. काहीतरी करावं लागेल, पर्याय खूप आहेत आपल्याकडे. तर पण कायमचा बंद झाला की पुन्हा फेरा आहे. काय आहे? पुन्हा फेरा आहे, त्याला काही करू शकत नाही. तर मम नाही. हे कशासाठी करतोय आपण? हे सगळं कशासाठी करतोय? अस्ति, आहे कळण्यासाठी. आहे या शब्दाच्या आधी आपण हे जो चुकीचं लावलंय ते पहिलं पुसायचा प्रयत्न करू. मम नाही असं म्हटल्यानंतर, मम नाही म्हटल्यानंतर आहे असं राहतच. हे घर माझं नाही असं म्हटल्यानंतर घर राहतच, घर आहेच. मग घर जे आहे तर मम नाही, मग कोणाचं आहे असा प्रश्न आला तर सबभूमी गोपालकी असं म्हणावं. सोपं काम काय असतं? सबभूमी गोपालकी, म्हणजे सगळंच गोपाळाचं आहे, सगळं देवाचं आहे. म्हणून आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये, भारतामध्ये चांगली पद्धत आहे की लेकरं पण कोणाची आहेत? देवाच्याच कृपेने आले असं म्हणतो आपण. पण त्याच्या मागचा जो भाव आहे, साधू संत जे कोणी सांगितलं असेल हे, तो चांगला होता. पण आता तो त्याचं काय झालंय, थोडं डायल्यूट झालंय, ते विडंबन झालंय त्याचं. नाही तर भाव त्याच्या मागचा चांगलाच आहे की सगळं देवाचंच आहे, आपलं काही नाही. काही लोक नुसते गमतीने फक्त म्हणायपुरते म्हणतात. पण खरा जो जे कोणी शिकवलं असेल पूर्वी साधू संतांनी, त्यांनी चांगल्याच भावाने शिकवलेलं आहे की आपलं नाही समजायचं, काही आपलं नाही. पण ते खरंच आतमध्ये तसं पाहिजे, नाही तर पुढारपण येतं अंगामध्ये, किंवा तो लबाडी असते. ती लबाडी नाही, आपल्याला लबाडी करायची नाही. आपण लबाडी करण्यासाठी परमार्थ आलेलो नाही. आपण आतमध्ये पक्क समजायचंय. व्यवहारामध्ये तुम्ही सगळं माझंच असं दाखवा जगाला, पण आतमध्ये हे समजून घ्या की हे माझं काही नाहीये, हे शरीर सुद्धा माझं नाही, याला चिकटलेले माझे नाहीत. मग माझे नाही म्हटलं तरी सुद्धा आहे मात्र जात नाही, आहेच, फक्त माझे नाही. आता प्रश्न येतो कोणाचे असा प्रश्न आला तर आपण भगवंताच्या माथ्यावर टाकलंय, त्याचं आहे. नाही एवढी हिंमत तर प्रकृतीच्या माथ्यावर टाकावं लागतं. नाही एवढी हिंमत तर आपलं कर्म आहे पूर्वीचं असं म्हणा, कोणाच तरी माथ्यावर टाका. पण तो पुढचा प्रश्न आहे. पहिल्यांदा माझं नाही म्हणायचं. पण जगातली लोक जी आहेत ही सगळी आपलं माझंच आहे सिद्ध करायला बसलेली आहेत, किंवा ते आपल्याला हट्टाने म्हणणार की तुझंच आहे. काय ते हट्टाने म्हणणार? कोणाचं आहे? तुम्ही म्हणा. तुम्ही जरी म्हटले ना मम न मम इदम न मम म्हटलं तरी सुद्धा ते काय म्हणणार? तुम्ही म्हणा मम आहे. तर हाच फक्त आपल्याला काय प्रवास आहे, हा आपल्याला स्वतःला शिकवत जायचं. बाकी संसारामध्ये काहीही तुमच्या फरक पडत नाही. तुम्ही ते सगळं तसंच करत राहा. म्हणून घाबरायचं काय करणार? आता सगळं घुटणार आहे ना, तर काय गोंधळ होणार? काही नाही, काही सुटून काही होणार नाहीये. कुठेतरी हिमालयात गेले म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल असं नाहीये. तुम्ही जिथे आहात तिथेच मुक्त होऊ शकता, जसे आहात तसेच मुक्त होऊ शकता. कारण हिमालयात जाणे हा काही त्याचे उत्तर नाहीये. सगळं घरदारात प्रपंचाचा त्याग करणे हे त्यावर उत्तर नाहीये. आणि त्याग स्थूल रूपानेच करायला पाहिजे हे काही त्याचं उत्तर नाहीये. त्याग जो असतो, त्याग हा असतोच, पण त्याग हा कसा आहे? स्थूल पातळीचा, सूक्ष्म पातळीचा, कारण पातळीचा, महाकारण पातळीचा, असा त्याचे प्रकार आहेत. तर आपल्याला ज्याला स्थूल रूपाने शक्य आहे त्याने, मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्याने सरळ निघावं, काही हरकत नाही. पण ज्याला ते शक्य नाही त्याने काय करावं? सूक्ष्म म्हणजे मन आणि बुद्धी, या मन बुद्धीला सदैव शिकवत राहा. काय करा? शिकवत राहा. आणि कमीत कमी आपल्या ज्या लोकांना हे कळतं त्यांच्याशी तरी हे सत्य बोलत जा, काही हरकत नाही, हे सत्य आहे. ज्यांना हे कळत नाही त्यांना म्हणायचं, काही हरकत नाही, त्यांना म्हणत राहा, हे तुम्ही सगळे माझेच आहात, मी तुमचा आहे, तुम्ही माझे आणि मी तुमचा, असं फक्त त्यांना म्हणायचं. पण जे आपले विषय माहीत असलेले लोक असतात त्यांच्याशी बोलताना मात्र म्हणायचं,
आपलं काही नाही, पण हे आपलं काय आहे, हे गुपित आहे आपलं, आळीमिळी गुपचिळी आहे की नाही. हे कोण आहे आपल्यामध्ये फक्त, दुसऱ्याला सांगायचं नाही. सांगितलं तर मग त्याचा परिणाम बघा काय होतं, म्हणून सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, काही सांगण्याची गरज नाही. हे गूढ आहे, गूढ. हे गूढ जसं जसं तुम्ही लपू शकता तसं तुम्हाला गुह्यतम कळण्याचा अधिकार येतो. जितकं तुम्ही गूढ लपू शकता तितकं गुह्यतम कळण्याचा अधिकार आहे. कारण हे सांगायला परमिशन शास्त्र देत नाही. शास्त्र हे सांगायला परमिशन देत नाही, योग्य व्यक्तीला सांगायला परमिशन देत. बरोबर. महाराजांना सुद्धा ते कोणाला सांगायला परमिशन आहे, योग्य व्यक्तीलाच. पण अनावधानाने जर दुसऱ्याला सांगण्यात आलं तरी सुद्धा प्रकृती त्याची काळजी घेते. आपोआप ती लोक येत नाहीत, परत निघून जातात. महाराजांनी एखाद्याला खरं सांगायचा प्रयत्न केला, काही नाही, प्रकृती काळजी घेते. प्रकृती बरोबर तिचा अहंकार जागृत करेल, काय जागृत करेल, ते सगळे आपोआप ह्यापासून दूर जातात. ह्या मार्गात राहत नाहीत, ते आपोआप दुसऱ्या मार्गात राहतात. त्यांना वाटतं आपण बरोबर आहे. बरं ठीक आहे, तू बरोबर आहे, तू बरोबर. प्रकृती तुम्हाला बरोबर तुमच्या रस्त्याने घेऊन जाईल, काय काळजी नका करू. आलं लक्षात. आणि जगात तर मुंगीला सुद्धा माझंच बरोबर वाटतं, त्यामुळे त्यांना सुद्धा माझंच बरोबर वाटणार, सगळ्यांना माझंच बरोबर वाटणार, त्यात काही नवल नाही. पण कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा शास्त्र काय म्हणतं, वेदांत शास्त्र काय म्हणतं, साधू संत काय सांगतात त्याला जास्त किंमत. अधिक धर्मशास्त्र काय म्हणतं आणि उत्तर शास्त्र काय म्हणतं, याच्यामध्ये उत्तर शास्त्र काय म्हणतं याला जास्त किंमत आहे. कारण तो वेदाचा अंतिम भाग आहे आणि तेच ईश्वराचं हृदय आहे. कारण माणूस आणि त्याचं हृदय यात फरक असतो. माणसाचे तुम्ही 3 गोष्टी स्वीकारू शकता, एक शरीर, एक त्याचं मन आणि तिसरं म्हणजे हृदय. बरोबर आहे. ज्याचं शरीर आपण स्वीकारू शकतो त्याचं मन आणि हृदय स्वीकारताच येईल याची काही गॅरंटी नाही. ज्याचं मन स्वीकारता येतं त्याचं शरीर आणि हृदय स्वीकारताच येईल का याची गॅरंटी नाही. ज्याचं हृदय स्वीकारता येतं त्याचं मन आणि शरीर स्वीकारताच येईल का नाही याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. तसंच ईश्वराचं किंवा शास्त्राचं सुद्धा असं 3 भाग आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. शास्त्राचं हृदय प्रत्येक परमार्थ करणाऱ्याला स्वीकारता येईलच का हे सांगता येत नाही. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा शास्त्राचं स्थूल रूप लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण करणारे लोक परमार्थात खूप आहेत. आणि जे मूढ बुद्धीचे लोक आहेत त्यांना असं वाटतं हाच परमार्थ आहे. पण शास्त्राचं हृदय जे आहे, साधू संतांचं हृदय जे आहे, त्या हृदयातले जे वाक्य त्यांचे आहेत, त्यातले जे अभंग आहेत, त्यातली जी चरण आहेत, त्यातले जे शब्द आहेत, ते शब्द आपल्याला लक्षात आले पाहिजेत. तुकोबाचे स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे सगळे शब्द आहेत. त्यातलं हृदय त्यांचं लक्षात आलं पाहिजे. आणि त्यांचं हृदय लक्षात जर आलं तर तोच वेदांत आहे. वेदांत हेच वेदाचं काय आहे, हृदय आहे. आणि तोच अभ्यास आपण या ठिकाणी करतो आहोत. तर अस्ति या शब्दापर्यंत जाण्यासाठी, अस्ति काय आहे हे कळण्यासाठी पहिल्यांदा न मम, मम नाही हे दृढ करत चला. म्हणजे फक्त आहे राहू देत. मग काय आहे त्याचा आपण पुढे विचार करणार आहोत. तर हा अभ्यास आपल्याला मरेपर्यंत करत राहायचा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायचं आहे. एवढं जरी करत गेलो तरी, नुसतं आहे जरी कळलं आपल्याला, फक्त आहे शब्द जरी कळला 5 अंशातला, तरी आपलं काम झालं. बघा किती गंमत आहे. सूर्याला कुठल्या बाजूने बघितल्यानंतर सूर्य कळतो, सूर्याला कुठल्या बाजूने बघितलं म्हणजे सूर्य हे कळेल. प्रकाशाला कुठल्या बाजूने बघितलं म्हणजे कळेल की प्रकाश आहे हा, कुठलेही. तसं ह्या 5 अंशामधले कुठलेही अंश कळू द्यात, आपला परमार्थ संपेल. 5 अंश आहेत, एक थोडीच आहे आपल्याकडे, 5 अंश आहेत. तुम्हाला जे शक्य आहे ते करा. आता आपण ते सगळ्याचा अभ्यास करत जाणार आहोत. तुम्हाला जे शक्य होईल ते करा. तर आपला पहिला अस्तिचा अभ्यास सुरू आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जे शक्य आहे ते करत जा. संसारामध्ये बाकीच्या कुठल्या ह्याच्यामध्ये अजिबातच कुठलीही कमतरता ठेवण्याची कारण नाही. ते सगळं तसंच त्याप्रमाणे तुम्हाला जसं वाटतं तसं जगत राहा. पण मम हा शब्द फक्त वजा करा, मम नका करू. फक्त मम म्हटला तर वाटोळ आहे. ममने वाटोळ झालेलं आहे. अहंता, ममता हेच आपल्या दुःखाला कारण आहे असं शास्त्र अनेक ठिकाणी सांगतं. त्यातला मम हा शब्द आपण पहिल्यांदा काढला पाहिजे. हे काढण्यासाठी आपल्या अंगामध्ये जे विशिष्ट प्रकारचं बळ असावं लागतं, जे धैर्य असावं लागतं, ते परमकृपाळू भगवंत आपणाला अर्पण करोत, आपल्यावर तशी कृपा करोत अशी त्या दयाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. सुखिया